झी 24 तास एक पाऊल पुढे. झी 24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार, मी गिरीश निकम. झी 24 तासवर आफ्टरनून न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर टॉप 5 हेडलाईन्सवर. दिल्लीत राष्ट्रपती भवनात शानदार समारंभात पद्म पुरस्काराने दिग्गजांचा सन्मान. मंगेश पाडगावकरांना पद्मभूषण तर नाना पाटेकर यांचा पद्मश्रीनं सन्मान. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर उस्मानाबादकरांचं स्वप्न साकार. उजनीतलं पाणी शहरातल्या जलशुद्धीकरण केंद्रात दाखल. 2 दिवसात घराघरात पोहोचणार पाणी. नाशकात स्थायी समिती सभापतीपदी मनसेचे रमेश घोंगडे यांची निवड. शिवसेना भाजप मनसे विशाल युतीची नांदी. सेनेनं राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडली. दिल्लीतल्या बलात्कार पीडित चिमुरडीची एम्समध्ये मृत्यूशी झुंज. प्रकृती स्थिर, मात्र आणखीन एका शस्त्रक्रियेची गरज असल्याची डॉक्टरांची माहिती. आणि अमानुष बलात्काराच्या घटनेनंतर संतप्त दिल्लीकर रस्त्यावर. आंदोलकांचा पोलीस मुख्यालयात घुसण्याचा प्रयत्न. देशभरात मुलीच्या प्रकृतीसाठी प्रार्थना. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच राज्यातली एक महत्त्वाची बातमी. सुगदा शुभदा प्रकरणी रणजित देशमुखांनी केलेल्या आरोपांना अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलंय. त्या इमारतीत माझा निनावी फ्लॅट असतील तर नावं जाहीर करा. त्या इमारतीत माझा एकच फ्लॅट, असं अजितदादा पवार यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. निनावी फ्लॅट असतील तर नावं जाहीर करा, असं अजित पवारांनी रणजित देशमुखांना प्रत्युत्तर दिलंय. या बातमी संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊया आमचे पुण्याचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून. अरुण, अजितदादांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे, काय अधिक माहिती आहे? जसं आपल्याला माहिती आहे की अजित पवारांवरती गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे नवनवीन आरोप होत आणि अजित पवार हे वादाच्या भोवऱ्यात सापडले. आणि त्यातला आणखी एक त्यातभर म्हणून आणखी एक आरोप काल रणजित भाऊ देशमुख यांनी केला, जे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी त्या मुंबईतली जी इमारत आहे त्यामध्ये अजित पवारांचे बेनामी फ्लॅट असल्याचं म्हटलंय. आणि 1-2 नव्हे तर तब्बल 8 फ्लॅट असल्याचं अजित पवारांच्या त्या ठिकाणी असल्याचं म्हटलंय. मात्र त्यापैकी एक फ्लॅट त्यांच्या नावे आहे आणि इतर फ्लॅट दुसऱ्यांच्या नावावरती आहे, असं देखील त्यांनी म्हटलं होतं. तर त्याला प्रत्युत्तर म्हणून आज अजित पवारांनी की आपला कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी बेनामी फ्लॅट्स नाहीयेत, केवळ एकच फ्लॅट आपला त्या ठिकाणी आहेत. आणि जर माझ्या नावाने त्या ठिकाणी बेनामी फ्लॅट्स असतील तर ती नावं जाहीर करावी, उगाच आरोप करू नयेत. हल्ली म्हणजे अलीकडच्या काळामध्ये कोणीही उठतं आणि आपल्यावरती आरोप करतं, त्यांना काही काम धंदे आहेत की नाही, अशा प्रकारची खास अजित पवार स्टाईल टोला देखील या ठिकाणी अजित पवार यांनी मानलाय. या ठिकाणी एक आवर्जून सांगायला लागेल ते म्हणजे की अजित पवार प्रत्येक वेळी कुठल्याही आरोपाला प्रत्यारोप किंवा त्याला उत्तर देताना देखील तशाच आक्रमकतेनं उत्तर देत असतात. आणि तोच प्रकार आज या ठिकाणी पाहायला मिळाला. नक्कीच अजित पवारांनी एक प्रकारचं आव्हानच दिलं रणजित देशमुख यांना. पण रणजित देशमुख नक्की यांनी काय आरोप केले ते आपण पुन्हा एकदा ऐकूया. अजित पवार तर आमच्या म्हणजे अजित पवारांनी काय माहीत नाही केलं, इलिगल ट्रान्सफर केलं आहे नाही. त्यांनी 4 फ्लोअर्स घेतले, 8 फ्लॅट्स. म्हणजे आमच्या इथे आहे एक 1200 स्क्वेअर फूटचे आहे आणि दुसरे 600 स्क्वेअर फूटचे आहे. 600 स्क्वेअर फूटचे 8 फ्लॅट घेतले, 8 लोकांच्या नावाने, ज्यात आदिवासी आहे, मागासवर्गीय आहे. आणि आम्हाला कोटा पूर्ण करावा लागतो. 20% आदिवासी 20% शेड्यूल कास्ट घ्यावे लागतात. तो कोटा पूर्ण होत नाही, कारण की पैसे भरणं शक्य होत नाही त्या लोकांना, म्हणून दुसरे लोक भरतात. आता आम्ही काही तसं केलं पण बाकीच्या लोकांनी केलं. अजित पवारचा इश्यू जो आहे, आपला विजय दड्डाचा इश्यू जो आहे, यांनी दुसऱ्याच्या नावानं घेतले आणि त्यांनी पैसे भरले आणि आपल्या ताब्यात दिले. शुभदा सोसायटी प्रकरणी अजित पवार यांनी सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं आहे. रणजित देशमुख यांनी जो आरोप केला होता की या इमारतीमध्ये अजित पवार यांचे 8 फ्लॅट आहेत, या आरोपांना अजित पवार यांनी उत्तर दिले.
माझ्या स्वतःच्या नावावर आमदारांना एक सदनिका जर शासनाची परवानगी असेल, सोसायटीची परवानगी असेल तर घेता येते. त्या पद्धतीनं 2005 साली किंवा 4 साली, आता माझं साल लक्षात नाही, माझ्या नावानी एक सदनिका 1000 का 1100 स्क्वेअर फीटची ही अजित अनंतराव पवारच्या नावानी आहे. त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे कोणताही फ्लॅट त्या ठिकाणी नाही आहे. माझी विनंती आहे त्यांना, जर कुणाच्या नावानी नुसतं असं सांगून चालत नाही की कसल्या नावाने म्हणले ते बेनामी फ्लॅट, त्याची नावं तर असतील, बेनामींना पण नावं असतात. त्यांनी त्या ठिकाणी सांगावं की हे त्याच्यामध्ये बेनामी फ्लॅट आहेत. आता मोठी ती व्यक्ती आहे, एका संस्थेची ती चेअरमन आहे, एका पक्षाची एकेकाळी अध्यक्ष होती, त्याच्यामुळे मी पण त्यांचं टी व्हीमध्येच त्या ठिकाणी बघितलेलं आहे. पण माझं स्वतःचं नियमाप्रमाणे एक सदनिका माझ्या नावावर 2004-05ला ज्यावेळेस ती सोसायटी बांधली गेली त्यावेळेसची त्या ठिकाणी आहे. त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडं आत्ताच्या घडीला दुसरा कुठलाही त्या ठिकाणी फ्लॅट नाही. परंतु नियमाप्रमाणे जर उद्याच्याला कुठला फ्लॅट त्या ठिकाणी विकायला निघाला आणि मला सोयीचा असेल तर नियमाने मला त्या ठिकाणी घेता येऊ शकतो. आणि ते पण जे काही आमची प्रॉपर्टी असते ती आम्हाला दरवर्षी मुख्यमंत्र्यांना आमच्या प्रॉपर्टीच्या संदर्भातली माहिती द्यावी लागते. ज्यावेळेस आम्ही लोकप्रतिनिधी एखादा फॉर्म भरतो त्यावेळेस एखादा फॉर्म भरत असताना देखील निवडणुकीच्या करता त्याही वेळेस एकंदरीत आमच्या नावावर किती फ्लॅट आहे, कुठलीही सदनिका आहे, काय त्याची किंमत आहे. आणि आता त्यांनी सांगितलं की 2 कोटी रुपये. आत्ताच्या बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत कदाचित त्या एका सदनिकेची 2 कोटी रुपये असण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु मी ज्यावेळेस घेतला त्यावेळेसची जी किंमत होती ती मी माझ्या अकाउंटला दाखवलेली आहे. कॅगचा रिपोर्ट आला, म्हणजे एकतर तो शेवटच्या दिवशी आला म्हणून असं पण म्हटलं होतं की त्याच्यावरची चर्चा टाळली, त्याच्यामध्ये परत जलसिंचनाबद्दल म्हटलेलं आहे 426. माझ्या माहितीप्रमाणे दरवेळेस कॅगचा तर सुखदा शुभदा या सोसायटीमध्ये आपला केवळ एकच फ्लॅट आहे, कुठलाही बेनामी फ्लॅट्स आपल्या नावानं या सोसायटीमध्ये नाहीत असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलंय. आपण पुण्याचे प्रतिनिधी अरुण मेत्रे यांच्याकडून माहिती जाणून घेऊया. अरुण, आपण ऐकलं असेल अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे, केवळ एकच फ्लॅट या सोसायटीमध्ये माझ्या नावाने आहे असं त्यांनी प्रत्युत्तर दिले. रणजित देशमुख यांना काय बोलाल? अरुण यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. सुखदा शुभदा प्रकरणी रणजित देशमुखांनी केलेल्या आरोपांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय. निनावी फ्लॅट असतील तर त्याची नावं जाहीर करा. या सोसायटीत आपल्या नावानं केवळ एकच फ्लॅट आहे, कुठलाही बेनामी फ्लॅट नाहीयेत असं पवार यांनी म्हटलंय. आता वळूया दिल्लीतल्या महत्त्वाच्या घडामोडींकडे. दिल्लीत 5 वर्षांच्या मुलीवर झालेल्या अमानुष बलात्कारानंतर संतप्त नागरिक रस्त्यावर उतरलेत. पोलीस मुख्यालयावर जोरदार निदर्शनं सुरू आहेत. मुख्यालयासमोर उभारलेली बॅरिकेड्स तोडून आंदोलक आत घुसण्याचा प्रयत्न करतायत. पोलिसांनी मागितलेली लाच, आंदोलक तरुणीला केलेली मारहाण आणि एकूणच तपासात झालेली दिरंगाई याचा रोष लोकांच्या मनात आहे. गुन्हेगारांना कोणाचाही धाक उरलेला नाही, दिल्लीत कायद्याचं राज्य उरलं नाही अशा घोषणा आंदोलक देत आहेत. आंदोलनाची धग केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या घरापर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्यानं तिथली सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. हमारी कंट्री में ये होता है कि जिस पर ये क्राइम हुआ है, जो रेप विक्टिम है, उस पे हम मतलब दोष लगाते हैं कि उसने ये किया, उसने वो किया, उसने मांगा, उसने ये करा, वो करा. दिस काइंड ऑफ मेंटालिटी हैज टू गो. गुस्सा हमारे अंदर हमेशा से है और हमेशा से रहेगा. ये जो वारदात घटनाएं होती रहती हैं, ये अब 16 दिसंबर के बाद और भी ज्यादा बढ़ गई हैं. बढ़ भी नहीं गई हैं मैं कहूँगी. ये अब बहुत लोग बाहर आ रहे हैं और बता रहे हैं कि ये हमारे साथ घटनाएं हुई हैं. दिल्लीमध्ये 5 वर्षांच्या मुलीवर अमानुष अत्याचार करणाऱ्या मनोज कुमार या नराधमाला अटक करण्यात आली आहे. बिहारमधल्या मुझफ्फरनगर जिल्ह्यातून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला आता पुढील चौकशीसाठी दिल्लीत आणण्यात आलंय. मनोजनं या चिमुरडीला तब्बल 40 तास एका खोलीत कोंडून ठेवलं होतं. पीडित मुलीची अवस्था अद्यापही चिंताजनक आहे, पण थोड्याच वेळापूर्वी डॉक्टरांनी सांगितलं की तिची प्रकृती स्थिर आहे. तिच्यावर नवी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बिहार पुलिस और दिल्ली पुलिस की टीमों ने मिलकर मनोज सन ऑफ बिंदेश्वर शाह को उसके ससुराल गांव चिकनौता जिला मुजफ्फरपुर से गिरफ्तार किया। आज सुबह उसका ट्रांजिट रिमांड लिया गया है और हम कोशिश कर रहे हैं कि वो जितनी जल्दी हो सके हम उसको दिल्ली लाएं और उसकी इंटरोगेशन शुरू करें ताकि ये जो गुत्थी है जितनी जल्दी हो सके उतनी जल्दी सुलझ जाए। दिल्ली बलात्कार प्रकरणी आपल्याला अतीव धक्का बसल्याचं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटलंय। लहान मुलांच्या सुरक्षेसाठी कडक उपाय योजण्यात येतील आणि या घटनेतल्या दोषींना लवकरात लवकर शिक्षा ठोठावण्यात येईल अशी ग्वाही राष्ट्रपतींनी दिली आहे। दरम्यान काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी थोड्याच वेळात एम्सला भेट देण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी दिल्ली सरकारवर जोरदार टीका केली आहे। बलात्कार और अपहरण जैसी दुर्भाग्यपूर्ण घटनाएं घटित हो रही हैं और दिल्ली में भी सरकार कांग्रेस की है और साथ ही साथ केंद्र में भी कांग्रेस लेडी यूपीए गवर्नमेंट की सरकार है। इसको लेकर कई बार जनाक्रोश का सामना भी यहां की सरकार को करना पड़ा है। फिर भी अब तक कोई ऐसा प्रभावी कदम नहीं उठाया गया जिससे कि इस प्रकार की वारदातें यहां पर रुक सकें। हाल फिलहाल जो भी घटना हुई है 5 वर्ष की बच्ची के साथ, उसकी जितनी भी निंदा की जाए वह कम है। जो एक्यूज था उसे गिरफ्तार कर लिया गया है और उसे दिल्ली लाया जाएगा और अभी कंडीशन के बारे में कुछ ज्यादा पता नहीं है लड़की की, हम भी मालूमात कर रहे हैं। एक बहुत गंभीर इस तरह के घटनाएं हो रही है, इसके लिए हमें और भी सतर्क रहना होगा, सबको सतर्क रहना होगा। जहां तक के हम पुलिस पर कार्रवाई करना है, पुलिस पर एक्शन लेना है, हम कार्रवाई कर रहे हैं। जो कानून दामिनी के बाद बना था, हालांकि जस्टिस वर्मा कमेटी की रिपोर्ट ने फांसी की सजा को मान्य नहीं किया था, लेकिन जनप्रतिनिधियों ने इकट्ठे बैठ करके ये कहा था कि इस तरह के अपराध के लिए फांसी होनी ही चाहिए और संसद से भी वो पारित हुआ था। लगता है अब वो कानून भी कमजोर पड़ गया है, क्योंकि ये जो विकृत मानसिकता आ गई है, ये एक ऐसी बीमारी है जिसको शॉक ट्रीटमेंट चाहिए। ये साधारण कानून से हल नहीं की जा सकती। तर आपण पाहतोय की विरोधकांनी केंद्र सरकारला चांगलंच धारेवर धरलंय। पीडित मुलीची प्रकृती स्थिर असल्याचं एम्सच्या डॉक्टरांनी सांगितलंय। काही वेळापूर्वीच तिचं मेडिकल बुलेटिन सादर झालं। मुलगी शुद्धीत असून औषधांना योग्य प्रतिसाद देत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। बच्ची की जनरल कंडीशन ठीक है, लेकिन उसको क्लोज ऑब्जर्वेशन और मॉनिटरिंग में रखा गया है। उसे आईवी फ्लूइड तथा एंटीबायोटिक दिए जा रहे हैं। बच्ची कॉन्शियस है, अलर्ट है और उसके सभी पैरामीटर्स नॉर्मल लिमिट्स में हैं। फर्दर जो डेफिनेटिव करेक्टिव सर्जरी की जैसे जरूरत होगी तो उसका बाद में प्लान किया जाएगा जब उसका इन्फेक्शन वगैरह कंट्रोल हो जाता है। बुलेटिनमध्ये इथं घेऊया एक छोटासा ब्रेक। झी 24 तास एक पाऊल पुढे।